सो फ्रेंड्स, आज मी काहीतरी नवीन बनवायचं म्हणून विचार करता फ्रीजजवळ पोचली आणि फ्रीज उघडून बघितलं तर मला मटार दिसली. मटार बघून मला वाटलं की चला आपण आता मटार बटाट मस्त पराठे बनवूया. पटकन बटाटे शिजत ठेवली. शिजेपर्यंत मटार स्मॅश करून घेऊ. त्याआधी आपण बनवू कोथिंबीर, मिरची, आलं, लसणाची पेस्ट. आलं लसूणची पेस्ट बनवली आणि त्या भांड्यातच मी मटारची सुद्धा पेस्ट बनवली. त्यानंतर मी बघितलं बटाटे शिजलेली. ताबडतोब मी कढई गॅसवर चढवली, गरम केली आणि नंतर मग 2 पळी तेल टाकलं. तेल टाकल्यानंतर जिरं, मोहरी टाकली. नंतर मग चिरलेला कांदा टाकला. त्यानंतर मी आलं लसूण कोथिंबीर मिरचीची पेस्ट टाकली. नंतर मग मटारची पेस्ट टाकली आणि थोडंसं परतून घेतलं. नंतर मग आपले रेग्युलर मसाले जसं गरम मसाला, हळद, तिखट मसाला आणि नंतर मग स्मॅश केलेले बटाटे. चला मग परतून घेऊया. आज काहीतरी नवीन बनवू म्हणून असं ठरवलं. नवीन घरात नवीन काहीतरी पदार्थ झालाच पाहिजे. रोजचं जेवण खाऊन कंटाळले होते सगळे, म्हणून मी पराठे बनवायचं ठरवलं. चपात्यांचं पीठसुद्धा मळलेलंच होतं. ताबडतोब पराठे सुरुवात केली करायला. स्टफिंग केलं आणि आता थोडंसं जरा लाटून घेते. ओहो, पीठ जरा जास्तच झालं. काही हरकत नाही. हे घ्या, मस्त पराठे आता तयार होतीलच. हे बघा, इतके छान पराठे झालेले होते. खूप मस्त पराठे झाले. अतिशय मस्त फुलले पराठे. वा, मस्त सुगंध पण येत होता. खूप छान झाले पराठे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि असे छान छान व्हिडिओ बघा. तुम्हाला नक्की व्हिडिओ बघायला मिळेल. अँड प्रेस दी बेल आयकॉन आणि कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.